माझ्या दीराला अचानक कुठून तरी पैसे मिळाले. आम्ही गरीब कुटुंबातले होतो, पण इतके पैसे अचानक येणं माझ्या समजण्यापलीकडचं होतं. मी विधवा होते. काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचं निधन झालं होतं आणि माझ्या मागे कोणीही नव्हतं. मला 8 वर्षांचा मुलगा होता. माझं लग्न अगदी लहान वयात झालं होतं आणि आता मी 28 वर्षांची होते. माझ्या पतीच्या निधनानंतर मला फक्त माझ्या दीराचाच आधार होता. माझ्या माहेरच्या घरी फक्त माझी आई होती, जी माझ्या लग्नाच्या पुढच्याच वर्षी हे जग सोडून गेली होती. मला आणि माझ्या मुलाला इतर कोणता नातेवाईक साथ देईल अशी अपेक्षा नव्हती, म्हणून मी माझ्या दीराकडे राहण्याचा निर्णय घेतला. माझे दूरचे नातेवाईक यायचे आणि मला समजावून सांगायचे की माझा दीर माझ्यासाठी अनोळखी आहे आणि मी त्याच्याबरोबर एकाच छताखाली राहू नये. यावर मी त्यांना म्हणायचे की तुम्हाला माझी इतकी काळजी वाटत आहे, मग मला तुमच्या घरात ठेवा. हे ऐकून ते सगळे गप्प व्हायचे. आजच्या काळात कोणीही दुसऱ्याचा भार उचलत नाही, पण माझ्या दीराने मला वचन दिलं की तो मला आणि माझ्या मुलाला आधार देईल. सगळ्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. आमचं एकाच छताखाली राहणं कोणालाच पटत नव्हतं. मला समजलं होतं की लोकांना फक्त गोष्टी कशा बनवायच्या हे माहीत आहे. जर लोकांना माझी खरोखर काळजी असती तर त्यांनी मला धीर दिला असता, आधार दिला असता, परंतु त्यांना माझी काळजी नव्हती. त्यांचा हेतू फक्त मला त्रास देण्याचा होता, बाकी काही नाही. मी वेगळ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या दीराने सांगितलं की या भागातील वातावरण चांगलं नाही. मी आपल्याबद्दल खूप अफवा ऐकल्या आहेत. तू माझ्या भावाची बायको आहेस आणि मी तुला माझ्या बहिणीसारखी समजतोय. मी तुला इथे अजिबात राहू देणार नाही. माझा पुतण्या हा माझ्या मृत भावाची शेवटची निशाणी आहे आणि त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्या दीराचं हे बोलणं ऐकून मला खूप भरून आलं. मला त्याने समजावलं की आपण ही जागा सोडून दुसरीकडे जाऊ. मला त्याची ही गोष्ट खूप पटली आणि म्हणूनच मी ते शहर सोडलं. इथे आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं आणि मी कोणाशीही बोलत नव्हतो, कारण आमच्या नात्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असते. शेजारच्या एका महिलेने माझ्या घरी येऊन माझ्या आणि माझ्या दीराच्या नात्याबद्दल विचारलं, तर मी तिला एवढंच उत्तर दिलं की तो माझा लहान भाऊ आहे. मग ही गोष्ट या परिसरात सर्वत्र पसरली की मी या घरात माझ्या भावासोबत राहते. त्यामुळे आम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही. माझ्याकडे लग्नाचे दागिने होते, ते विकून आम्ही इथे आलो. त्यानंतर माझ्या दीराने एक व्यवसाय सुरू केला आणि त्याचा व्यवसाय झेप घेत वाढला. घरात भरपूर पैसा येऊ लागला. मी माझ्या दीराला त्याच्या व्यवसायाबद्दल अनेक वेळा विचारलं, पण प्रत्येक वेळी त्यानं माझं उत्तर टाळलं. मग मी पण फारशी चौकशी केली नाही. पैसे येत होते ते माझ्यासाठी पुरेसं होतं. माझा दीर एक चांगला माणूस होता. मला त्याच्याकडून कोणत्याही चुकीच्या कामाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे मी जास्त चौकशी केली नाही. माझ्या दीराचा व्यवसाय खूप जोरात चालला होता आणि त्याला खूप पैसे मिळत होते. त्यानंतर आम्ही हा परिसर सोडला आणि एक मोठं घर घेतलं. आता आम्ही मोठ्या घरात राहू लागलो. आमची जीवनशैली श्रीमंतांसारखी झाली होती. उत्पन्न जास्त असल्याने सर्व नातेवाईक गरीब असल्याने पुन्हा पुन्हा आमच्या घरी येऊ लागले. माझ्या दीराचं लग्न झालं नव्हतं. माझ्या दीराचे पैसे पाहून सर्वांचे डोळे चमकू लागले आणि त्यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलची चीड दिसत होती. दीरासोबत राहण्यावर ज्यांचा आधीच आक्षेप होता ते आता आणखी जोरात बोलू लागले होते. दीराशी लग्न कर, नाहीतर वेगळं राहा, असंही काहींनी सांगितलं. परंतु माझ्या दीराने मला सांगितलं की तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस. मी तुला माझी मोठी बहीण म्हणतोय, त्यामुळे लोक काय बोलतील ते बोलू देत. या मोठ्या घरात आल्यानंतर मी एक मोलकरीण ठेवली, जी नेहमी आमच्या सोबत राहायची. म्हणजे आता मी घरात एकटी राहत नव्हते. श्रीमंत झाल्यावर दीराने दुसरं काम सुरू केलं. दर महिन्याला तो 50 मुलींची लग्न लावत असे. त्या मुली अतिशय गरीब कुटुंबातल्या होत्या. मग लग्न झाल्यावर माझा दीर त्या जोडप्याला हनीमूनऐवजी तीर्थयात्रेला पाठवायचा आणि सर्व खर्च स्वतः उचलायचा. माझ्या दीराच्या या कामाचा मला खूप आनंद होत असे. पण विचित्र गोष्ट अशी होती की मुलगी तीर्थयात्रेला जायची तेव्हा विधवा होऊन परत यायची. मला हे सर्व विचित्र वाटत होतं, कारण हे प्रत्येक मुलीसोबत होऊ लागलं होतं. या गोष्टीने माझा दीरही अस्वस्थ झाला होता, कारण तो चांगल्या मनाने गरीब मुलींची लग्न लावून त्यांना तीर्थयात्रेला पाठवायचा. मात्र मागचे काही दिवस हा विचित्र प्रकार घडू लागला होता. माझ्या दीराने मला सांगितलं की जे काही आता घडत आहे ते कोणत्याही मुलीला कळू देऊ नको. मला माझ्या दीराचं बोलणं फार विचित्र वाटलं. माझ्या मते मुलींना कळायला हवं होतं की तीर्थयात्रेला गेल्यानंतर ती मुलगी विधवा होते. मी माझ्या दीराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तीर्थयात्रेवरून परतताना आपल्या नवऱ्याचा मृत्यू होतो
हे आधी त्या मुलीला कळायला हवं. पण माझं हे बोलणं ऐकल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या दिराला माझ्यावर राग आला होता. त्याच्या या वागण्याचं मला आश्चर्य वाटलं. आजच्या आधी माझा दीर माझ्याशी असं कधीच वागला नव्हता. माझ्याशी उद्धटपणे वागून माझा दीर तिथून निघून गेला. माझ्या दिराला काय झालं याबद्दल मी चिंतेत असताना मी माझ्या मुलाला खायला दिलं आणि झोपवलं. परंतु माझी स्वतःची झोप उडाली होती, कारण माझ्या दिराची वृत्ती दिवसेंदिवस विचित्र होत चालली होती. माझ्या दिराला मी नेहमी शांतपणे बोलताना पाहिलं होतं, पण गेले काही दिवस माझ्या दिराचं जे रूप माझ्या समोर येत होतं ते काही पटण्यासारखं नव्हतं. आता माझा दीर दिवसेंदिवस अधिकच उद्धट होत चालला होता. रात्री मी माझ्या दिराची वाट पाहत राहिले होते, परंतु तो अजून घरी परतला नव्हता. तो काहीतरी चुकीचा करतोय असा संशय मला आता येऊ लागला होता, कारण दिवसेंदिवस इतका पैसा घरात येत होता आणि आता मला मुलींना तीर्थयात्रेला पाठवण्याचं वास्तव आणि त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू हे सगळं कळून चुकलं होतं. त्या रात्री तो घरी परतला नाही. पुढील 3 दिवस तो घरी परतला नाही. याआधी असं कधीच घडलं नव्हतं की माझा दीर 3 दिवस आणि रात्री घरी परतला नाही. मी या संदर्भात विचार करत असताना बाहेर कोणीतरी आल्याचा आवाज आला. मी माझ्या खोलीतून बाहेर आले तर समोर माझा दीर होता. त्याला पाहून मला आश्चर्य वाटलं, कारण माझा दीर नशेत होता. आजपर्यंत मी माझ्या दीराला कधीही नशा करताना पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे माझा दीर नशेत आला होता हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. माझ्या दीराची पावलं अडखळत होती आणि तो माझ्या दिशेने येत होता. अचानक तो माझ्या जवळ आला आणि येताच तो माझ्या पाया पडला. मला आश्चर्य वाटलं की आता ह्याला काय झालं. त्याची प्रकृती अत्यंत वाईट होती. कदाचित त्याने खूप दारूही प्यायली होती. तो अजिबात शुद्धीवर नव्हता. माझ्या पाया पडून तो अचानक रडायला लागला. मला प्रश्न पडला की तो आता का रडत आहे. रडत असताना तो तिथेच बेशुद्ध पडला. म्हणजे तो माझ्या खोलीत बेशुद्ध झाला, आणि जर कोणी माझ्या खोलीत असं त्याला पाहिलं असतं तर कदाचित माझी इज्जत गेली असती. यावेळी तो आणि मी घरात एकटेच होतो. मी कामावर घेतलेली मोलकरीण आज रजेवर होती. आता त्याला माझ्या खोलीतून कसं बाहेर काढावं हेच समजत नव्हतं. पण ते काहीही असेल तरी मला त्याला कोणत्याही किमतीत माझ्या खोलीतून बाहेर काढायचं होतं. मी कसं तरी त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. तो खूप हट्टाकट्टा माणूस होता. माझ्यासारख्या दुबळ्या स्त्रीला त्याला दुसऱ्या खोलीत नेणं खूप कठीण होतं. कसं बसं मी त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेले आणि त्याला जमिनीवर झोपवलं आणि माझ्या खोलीत आले. माझ्या मुलाची शाळेतून परतायची वेळ झाली होती. मी दिराच्या खोलीचा दरवाजा लावला होता. आता मला माझ्या मुलाला घेण्यासाठी शाळेत जायचं होतं. अशा स्थितीत तो कुठे जाऊ नये म्हणून मी माझ्या दिराच्या खोलीला कुलूप लावलं आणि मी मुलाच्या शाळेत गेले. माझ्या मुलाला शाळेतून घेऊन मी घरी परत आले. त्यानंतर जेवल्यानंतर माझा मुलगा ट्युशनला निघून गेला. मुलगा ट्युशनला गेल्यावर मी दिराच्या खोलीचं कुलूप उघडलं. कुलूप उघडून मी आतमध्ये पाहिलं तर माझा दीर अजूनही बेशुद्ध पडला होता आणि मला त्याची अवस्था पाहून खूप आश्चर्य वाटलं, कारण तो बराच वेळ असाच बेशुद्ध पडला होता. कदाचित तो दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याला शुद्धीवर येणं शक्य झालं नाही. तो शुद्धीवर येण्यासाठी काय करावं हे मला समजत नव्हतं. मग अचानक माझ्या मनात एक विचार आला आणि मी लगेच तेच केलं. मी किचनमध्ये जाऊन पाणी आणलं आणि माझ्या दिराच्या तोंडावर टाकलं. अचानक तोंडावर पाणी पडल्याने तो घाबरून जागा झाला, पण तरीही तो पूर्णपणे शुद्धीवर आला नव्हता. मी त्याला आता बेडवर झोपायला सांगितलं आणि तू शुद्धीवर आल्यावर तुझ्याशी बोलेन असं त्याला म्हणाले. माझा दीर कदाचित अजूनही नीट शुद्धीवर नव्हता. या कारणास्तव त्याने माझ्या बोलण्याला लगेच होकार दिला आणि बेडच्या दिशेने सरकला. पूर्ण दिवस गेला, पण माझा दीर अजून पूर्ण शुद्धीवर आला नव्हता. त्याची अवस्था पाहून मी अंदाज लावू शकत होते की त्याने आज पहिल्यांदाच दारू प्यायली होती, कारण जर त्याला या गोष्टीचं व्यसन असतं तर नक्कीच त्याच्यावर इतका खोल परिणाम झाला नसता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी माझ्या जागेवरून उठले. माझा मुलगा झोपला होता. मी हळूच माझ्या रूममधून बाहेर आले. मला खात्री होती की माझ्या दिराला आता शुद्ध आली असेल. आता मला त्याच्याकडून जाणून घ्यायचं होतं की आज त्याने असं वाईट कृत्य का केलं. मी त्याला विचारलं, तू आज दारू प्यायलीस का? इतक्यात तो माझ्याकडे बघू लागला. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने हळूच होकार दिला. त्याने दारू प्यायली होती हे मला आधीच समजले होते, पण मला फक्त त्याच्या तोंडून ऐकायचं होतं. त्याने होकार देताच मला खूप राग येऊ लागला. मी त्याला विचारलं की दारू का प्यायलीस? माझ्या या प्रश्नावर तो माझ्यासमोर मान खाली करून उभा राहिला. मी त्याला पुन्हा विचारलं, तू दारू का प्यायलीस? माझं म्हणणं ऐकून माझ्या दिराने सांगितलं की मी मुद्दाम दारू प्यायली नाही.
साधे सरबत असल्याचे सांगून माझ्या मित्रांनी ते मला प्यायला दिलं होतं. मला माहीत नव्हतं की माझे श्रीमंत मित्र माझ्या ज्यूसमध्ये काही नशेचं औषध मिसळून मला ते प्यायला लावतील. मला याची अजिबात कल्पना नव्हती. जर मला कल्पना असती तर मी नक्कीच ते ज्यूस प्यायला नसतो. माझ्या धीराच्या या बोलण्यावर माझा विश्वास बसला, कारण मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होतं की माझा धीर काही चुकीचा माणूस नाही. त्याने मला त्याच्या मोठ्या बहिणीप्रमाणे वागवलं होतं. मी त्याला समजावले की अशा श्रीमंत मित्रांच्या नादी तू लागू नकोस. पण माझ्याकडून हे ऐकून त्याने अचानक डोकं वर काढलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. तेव्हा क्षणभर मला आश्चर्य वाटलं आणि मग तो बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटलं. एवढं बोलून तो थांबला नाही, तर त्याचं म्हणणं पूर्ण करून तो तिथून निघून गेला. निघताना असंही सांगितलं की आता मी जवळपास आठवडाभर घरी येऊ शकणार नाही आणि आठवडाभरात त्याला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे जो त्याला पूर्ण करायचा आहे. मला त्याला विचारायचं होतं की कोणतं काम करतोस ज्यामुळे त्याला इतके पैसे मिळतात आणि कोणतं प्रोजेक्ट आहे जो त्याला आठवडाभरात पूर्ण करायचा आहे. पण माझं म्हणणं ऐकण्याआधीच तो तिथून निघून गेला. त्याने जे सांगितलं ते मला अस्वस्थ करणार होतं, कारण तो म्हणाला की त्याच्या श्रीमंत मित्रांमुळेच त्याच्या घरात इतकी संपत्ती येत आहे आणि आता तो कोणत्याही किमतीत हे काम सोडू शकत नाही, कारण हे काम अंगीकारणं खूप सोपं आहे, पण या कामातून बाहेर पडणं फार कठीण आहे. त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजत होते. आज पूर्ण 3 दिवस उलटून गेले होते, पण धीराचा पत्ता नव्हता. माझा धीर कुठे गेला आहे आणि तो काय काम करतो हे मला माहीत नव्हतं. मी फक्त विचार करत राहिले की तो कोणत्या प्रकारचं काम करतो, पण उत्तर सापडलं नाही. आठवडाभरानंतर माझा धीर घरी परतला. तेव्हा मी त्याला विचारलं की तो आठवडाभर कुठे गेला होता. तेव्हा त्याने आठवडाभरात दुबईला गेल्याचं सांगितलं. त्याच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला, कारण त्याने मला सांगितलंही नव्हतं की तो शहराबाहेर जात आहे आणि हे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलं होतं. तो देशाबाहेर गेला होता. आजच्या आधी तो देशात राहून काम करत होता. बऱ्याचदा तो दुसऱ्या शहरात जायचा आणि जायच्या आधी मला कळवायचा की तो कामासाठी दुसऱ्या शहरात जात आहे. पण आज त्याने मला सांगितलं नाही. त्याने मी आश्चर्यचकित झाले, कारण दुसऱ्या देशात जाणं इतकं सोपं काम नाही. मी त्याला विचारलं की तू आठवडाभर दुबईत काय केलंस. माझं म्हणणं ऐकून त्याने मला एक अतिशय सुंदर सोनेरी हार दिला, जो पाहून माझे डोळे चमकले, कारण रात्रीच्या वेळी तो सोन्याचा हार सुंदर प्रकाशात चमकत होता. तो हार बघूनच तो खूप महागातला असेल हे कोणीही सांगू शकत होतं. मी माझ्या दिराला विचारलं त्याने हे कुठून आणलं आहे. तर दुबईतील एका व्यक्तीने ते गिफ्ट म्हणून दिल्याचे त्याने सांगितलं. त्यामुळे तो जे बोलला त्याचे मला आश्चर्य वाटलं. विनाकारण एवढी महागडी भेट कोणी का देईल. मला त्याला कारण विचारायचं होतं, परंतु माझा धीर तो हार कसा आणला हे काहीच सांगायला तयार नव्हता. मग मी माझ्या दिराला स्पष्ट सांगितलं, तू काय काम करतोस याविषयी काही सांगेपर्यंत मी हा हार घेणार नाही. तर माझ्या या धमकीने माझा धीर नाराज झाला आणि तो हार घेऊन तिथून निघून गेला. आज मला खूप वाईट वाटलं, कारण आजच्या आधी माझ्या दिराने कधीच माझी आज्ञा मोडली नव्हती आणि आज तो तिथून असाच कोणतंही उत्तर न देता निघून गेला. वेळ हळूहळू जात होता आणि या संपूर्ण घटनेला 1 वर्ष झालं होतं. आता माझा धीर अनेक वेळा देशाबाहेर जाऊ लागला होता, कधी दुबई तर कधी इतरत्र. मी विचारला की तो म्हणायचा, काळजी करू नकोस, तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट घरी बसून मिळेल. परंतु तो काहीतरी चुकीचं करतोय याची मला खात्री होती. एके दिवशी मी त्याच्याकडे मला तीर्थयात्रेला पाठवायचा आग्रह धरला. माझं बोलणं ऐकून त्याला आधी आश्चर्य वाटलं, पण नंतर त्याने मान हलवून मला होकार दिला. परंतु मला एकटीला तीर्थयात्रेला पाठवायचं तो विसरून गेला. मला सुद्धा त्याच मुलींमध्ये त्याने तीर्थयात्रेसाठी पाठवलं. पण जेव्हा मी तीर्थक्षेत्री पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली, कारण मी तीर्थक्षेत्रेला पोहोचलेच नव्हते. मी तर त्या मुलींसोबत दुबईला पोहोचले होते. माझ्या दिराने मला तिथं पाहिलं आणि गुपचूप त्या मुलींपासून मला वेगळं केलं आणि पुन्हा भारतात पाठवून दिलं. जाताना त्यांनी मला सांगितलं तो आणखी काही दिवस दुबईत राहणार आहे आणि परत येऊन इकडे सर्व काय चालू आहे ते सर्व काही सांगणार आहे. 2च दिवस झाले होते की अचानक माझ्या घराचा दरवाजा वाजला. मला आश्चर्य वाटलं, कारण आमच्या घरी कोणी ये जा करत नव्हतं. मी दार उघडलं. त्या समोरचं दृश्य पाहून मी जोरात किंचाळले, कारण माझा धीर रक्ताने भिजलेला माझ्या समोर उभा होता. त्याचा पांढरा शर्ट रक्ताने माखलेला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरही रक्त होतं. त्याच्या कपाळातून रक्ताचे थेंब टपकत होते आणि ते थेंब घरातील फरशीवर पडत होते. मी ताबडतोब दार पूर्णपणे उघडलं आणि दिराला आतमध्ये घेतलं. ताबडतोब मी डॉक्टरांना फोन केला आणि काही मिनिटातच डॉक्टर घरी हजर झाले. डॉक्टरांनी माझ्या दिराच्या सर्व जखमा साफ केल्या.
आणि त्या जखमांना औषध लावून त्याला झोपेचं औषध दिलं व त्यानंतर डॉक्टर तिथून निघून गेले. मी माझ्या दिराकडे अगदी व्यथित नजरेने पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दिराने डोळे उघडले तेव्हा मी त्याला विचारलं, तू तर दुबईला गेला होतास, मग अचानक इकडे कसा आलास? माझ्याकडे बघून तो हसला आणि म्हणाला, मी जे काही चुकीचं वागलो आहे त्याचे वाईट परिणाम मला हे भोगायचेच होते. मी चुकीच्या मार्गाला लागलो होतो, त्यामुळे त्याची शिक्षा मला भोगावी लागली. माझ्या पापांची शिक्षा मला या जन्मातच मिळाली आहे, हे माझं भाग्य आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती, मी जे काही पापकर्म करत आहे त्याची शिक्षा मी जिवंत असतानाच मला दे, कारण मेल्यानंतर मिळणारी शिक्षा ही खूप कठीण असते आणि देवाने माझं म्हणणं ऐकलं आहे. मी माझ्या दिराला विचारलं, तू असं कोणतं चुकीचं काम करत आहेस? तेव्हा दिराने मला सांगितलं की मी मुलींची लग्न करत नाही, तर मी दुबईतील एका टोळीसाठी काम करत आहे. मी गरीब कुटुंबातील मुलींना फसवून माझ्या डॉनच्या माणसांशी त्यांचं लग्न लावतो आणि लग्नानंतर तीर्थयात्रेच्या नावाखाली त्यांना दुबईला पाठवतो. त्यामुळे दुबईला पोहोचतात, त्यांची विक्री करण्यात येते. 1-1.5 आठवडा त्यांचा वापर केल्यानंतर पती मरण पावले असं सांगून त्यांना परत पाठवण्यात येतं. खुद्द मुलींनाही त्यांच्यासोबत काय होतं हे कळत नाही, कारण लग्न लावताना मुलाचा चेहरा हा मुलीला दाखवत नाहीत आणि 1-1.5 आठवडा ती मुलगी ज्या माणसाला विकली गेली आहे त्या माणसासोबत राहते व जेव्हा त्या माणसाची इच्छा भागते तेव्हा तो त्या मुलींना सोडून देतो व त्यानंतर त्या मुली परत भारतात येतात व त्यांना सांगितलं जातं की त्यांचा नवरा हा मेला आहे. माझ्या डॉनची माझ्यासारखी विविध देशात माणसं विखुरलेली आहेत व त्या सर्वांचं हेच काम आहे व ह्या कामाचे मला प्रचंड प्रमाणात पैसे मिळतात. आम्ही त्या गरीब मुलींना लग्नाचा आमिष दाखवून दुबईला पाठवायचो आणि तिथे त्यांचं काय व्हायचं हे खुद्द मुलींनाही समजत नव्हतं, कारण ज्या लोकांसोबत त्या राहत असत त्यांना असं वाटायचं की तो त्यांचा नवराच आहे, पण प्रत्यक्षात तो त्यांचा नवरा नसायचा. उलट तो माणूस त्या मुलीला विकत घ्यायचा व त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर तो तिला सोडून द्यायचा. आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मला समजलं की हे खूप मोठं पाप आहे आणि मी त्या दुबईच्या डॉनची माफी मागितली आणि त्याला सांगितलं की मी आता यापुढे हे काम करणार नाही. तेव्हा त्या डॉनने त्याच्या माणसांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवलं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या तावडीतून सुटून मी कसाबसा तिथून पळ काढला. माझ्या दिराचे हे सर्व शब्द ऐकून मला त्याचा खूप राग येऊ लागला, कारण त्याने 1-2 नव्हे तर असंख्य मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. या क्षणी मला त्याच्या मुस्काटात मारण्याची इच्छा होत होती. त्याला माफ करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मी ताबडतोब पोलिसांना फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. माझ्या दिराने त्याचा गुन्हा ताबडतोब कबूल केला. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मी ते घर सोडलं, कारण ते घर तर कष्टाच्या पैशांचं नव्हतंच, ते तर वाईट कर्माचं घर होतं. त्यामुळे मी माझ्या मुलाला घेऊन एका भाड्याच्या घरात राहू लागले. या सर्व प्रसंगातून मला एक गोष्ट नक्की समजली की माणसाच्या वाईट कर्मांचं फळ हे त्याला या जन्मी भोगायचं असतं. मित्रांनो, तुम्हालाही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.